इथे मी दही घेतलं आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेतलं आहे. एक उभा चॉप करून कांदा घेतला आहे, बेसन घेतलं आहे, तेल घेतलं आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, मिरची, मीठ, मोहरी, हळद आणि जिरे. आता इथे दह्यामध्ये हळद घातली आहे, 2 चमच बेसन घालायचं आणि 1 स्पून मीठ घालायचं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता पकोड्यासाठी इथे मी कांद्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेत आहे, थोडं मीठ घालणार आहे आणि इथे सगळंच बेसन ह्याच्यामध्ये घालून थोडीशी हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि ह्याचे पकोडे तयार करून घेणार आहे. आता इथे कढईमध्ये कढीपत्ता, मिरची, आलं लसूण आणि थोडं मीठ घालून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची, थोडी हळद घालायची आणि जे मगाशी मिक्स केलं होतं ते ताक ह्याच्यात घालून घ्यायचं. एक उकळी काढून त्याच्यावरती हे पकोडे घालून घ्यायचे.